नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फ्लावर बटाट्याची चटपटीत आणि स्वादिष्ट अशी भाजी. अवघ्या 10 ते 12 मिनटात तयार होते. बनवायला सोपी, खायला एवढी भारी लागते ना, एकदा बनवली तर पुन्हा बनवाल. शिवाय रोजच्याच मसाल्यात आणि कमीत कमी मसाल्यात बनते. इतकी सोपी पद्धत अगदी झटपट तयार होते. टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. पाहूयात. तर इथे मी एक पाव किलो फ्लावरचे असे मोठे मोठेच तुरे तोडून घेतले. हे पहा, मोठे मोठेच फुलं घ्यायचे. जास्त बारीक न चिरता अशी मोठी मोठीच फुलं तोडून घेतले फ्लावरचे. त्यानंतर इथे 3 मध्यम आकाराचे बटाटेही साल काढून असे पाण्यात ठेवले, म्हणजे बटाटाही काळा पडत नाही. पाव किलो फ्लावर आणि 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. फ्लावर आणि बटाटा मी असा वेगळा ठेवला आहे, कारण फ्लावर मी गरम पाण्यातून थोडीशी काढून घेते. तर एका खोलगट भांड्यामध्ये मी इथे गरम पाणी घेतलं. यात आता फ्लावरचे तुरे घालूयात आणि यात घालूया अर्धा चमचा एवढे मीठ आणि अर्धा चमचा एवढेच हळद घालूयात. अर्धा ते पाव चमचा हळद घालून आता हे मिक्स करून घेऊयात. गरम पाणी घ्यायचं. गरम पाण्यात ती फ्लावर अशी ठेवली की यात काही बारीक आळी वगैरे असते किंवा असं कीटक असते, तर मग तेही निघून जातं. हवं तर वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यातून हाताने चोळून धुवूनही घेऊ शकता. इथे मी लसूण साफ करेन किंवा मसाले घेईपर्यंतच एक 5-10 मिनटं गरम पाण्यात ठेवली फ्लावर. तोपर्यंत इथे मी एक 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतला. मध्यम ते लहान आकाराचा कांदा असा रफली थोडासा जाडसर चिरून घेतला. मोठ्या फोडींमध्ये कांदाही चिरून घेतला आणि अर्धा इंच आल्याचेही असे तुकडे करून घेते. एक 5 ते 6 हिरवी मिरची घेतली. तिखटाचं प्रमाण, मिरचीचं प्रमाण तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता इथे थोडीशी कोथिंबीर, लसूण, कांदा, आले, मिरची मिक्सरला जाडसर फिरून घेऊयात. हवं तर तुम्ही ठेचूनही घेऊ शकतात. अजूनच ही भाजी ठेचूनसुद्धा खूप छान लागते. पण वेळ नसेल ना, झटपट बनवायची असेल टिफिनसाठी, तर असं पटकन मिक्सरला फिरवून घ्यायचं, तरीसुद्धा खूप भारी लागते. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता इथे बटाटासुद्धा असा पाण्यातून काढून घेतला आणि एका प्लेटमध्ये पुन्हा पाणी घेतलं. त्यातच या बटाट्याच्या फोडी करून घेऊयात. जास्त बारीक नाही, तर मी अशा बटाट्याच्या मोठ्याच फोडी ठेवल्या आहेत. हे पहा, असे मोठेच फोडींमध्ये बटाटा चिरून घेतला. आता याच पद्धतीने दोघंही राहिलेले बटाटे चिरून घेतले. आता फ्लावरकडे वळूयात. तर हे पहा, अजून थोडंसं पाणी गरमच आहे. आपण झाकण ठेवलं होतं म्हणून सर्व पाणी फ्लावरमधलं निथळून घेतलं आणि गॅसवर आता कढाई ठेवून घेतली. भाजीसाठी गॅसवर कढाई ठेवून यात तेल घातले, मोठा पाव चमचा एवढे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर जिरेही फुलले की जो आपण मिक्सरला फिरवलेला ठेचा आहे, कांदा, हिरवी मिरची, लसूणचा, तो घालूयात. पाणी न घालताच कोरडंच असं मिक्सरला फिरवायचं हे. तो थोडासा परतल्यानंतर आता यात फ्लावरचे तुरे घालूयात. फ्लावरमधलं सर्व पाणी निथळून यात सर्व फ्लावर घातली आणि फ्लावर एक 2 मिनटं या ठेच्यात आधी परतवून घेऊयात. चांगली या ठेच्यात तळली जाईल तर तेवढीच फ्लावर लवकरही शिजते आणि खायलाही स्वाद लागते. तर आता एक 2-3 मिनटं चांगली परतल्यानंतर याचं प्रमाण कमी झालं तेव्हा यात घालूया आता बटाट्याच्या फोडी. बटाटा लवकर शिजतो म्हणून बटाटा मी असा नंतर घातला आणि यात आता अर्धा ते पाव चमचा एवढी हळद, चवीनुसार मीठ घालून एकसारखं हे आता परतवून घेऊयात. पुन्हा 2 ते 3 मिनटं चांगलं हे परतवून घेऊयात. बटाट्याच्या फोडींमध्ये चांगलं मीठ मुरलं पाहिजे म्हणून मी चवीनुसार मीठ आत्ताच घातलं. अशा फळभाज्यामध्ये असं फोडणीतच मीठ घातलं की मग आतपर्यंत मुरतं. आत्ता सर्व चवीनुसार मीठ घातल्यानंतर 2-3 मिनटं चांगलं परतवून घेतल्यानंतर यात घातले आता चिरलेला टोमॅटो. तर एक मध्यम ते मोठा आकाराचा टोमॅटो मी अशा मध्यम फोडींमध्ये चिरून घेतला होता. टोमॅटोसोबतच अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आणि पुन्हा 2-3 मिनटं किंवा 1-2 मिनटं चांगलं अजून परतवून घेऊयात. टोमॅटोही असा थोडासा मऊ होत आला की गॅस मंद आचेवर करूयात आणि मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण. आता 1-2 मिनटानंतर झाकण काढून घेऊयात. तर भाजी आपली अगदी अशी 60-70% एवढी शिजली आहे. हे पातळापासून एकदा हलवून घेऊयात. अगदी लपथपीत आणि चमचमीत अशी ही भाजी होते. हवं तर तुम्ही अजून ताटावर पाणी ठेवून ही भाजी अगदी सुकीही करू शकता.
तर इथे मी थोडंसं पाणी घालून लपथपीत बनवणार आहे. खूप छान आणि टेस्टी अशी ही भाजी लागते. अगदी कमीत कमी मसाल्यात तरीसुद्धा स्वाद होते. वरून थोडीशी धने पावडर घातली आणि अर्धा चमचा एवढा काळा मसाला किंवा तुम्ही गरम मसाला घालू शकता किंवा घरातला थोडासा साठवणीचा मसाला किंवा सब्जी मसालाही घालू शकता थोडासा. आता धने पावडर आणि मसाला घालून पुन्हा एखाद मिनटं चांगलं हे मिक्स करून घेतलं, चांगलं परतवून घेतलं आणि यात घालूया आता 1 ते दीड कप एवढं किंवा अर्धा ते पाव ग्लास एवढं गरम पाणी घालूयात. पाणी गरमच घालायचं आणि गरम पाणी घालून एकदा सर्व हे मिक्स करून घेऊयात. यावर आता झाकण ठेवून मंद आचेवर अजून 2 मिनटं भाजी शिजवून घेऊयात. तर हे पहा 2 मिनटानंतर अगदी लपथपीत अशी ही भाजी झाली. मला थोडीशी लपथपीत भाजी हवी होती, तर मी असं थोडंसं पाणी घातलं म्हणजे बटाटाही मग आतपर्यंत शिजला आणि फ्लावरसुद्धा. तर हे पहा अगदी चमचमीत आणि लपथपीत अशी ही भाजी होते. खायलाही फार टेस्टी लागते. तर बटाटाही पाहू शकता चमचारूतच फोड वेगळी होते आणि फ्लावरसुद्धा. भाजी बरोबर अशी शिजली. मंद आचेवर गॅस करून अजून काही सेकंद मी मंद आचेवर झाकण न ठेवता अशीच राहू दिली भाजी आणि आता गॅस बंद केला. वरून घालूयात आता भरपूर चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम फ्लावर बटाट्याची भाजी सर्व करूयात. अगदी टेस्टी अशी ही भाजी लागते. एकदा करून पहा. टिफिनसाठी सुद्धा पटकन होते, तेवढीच खायलाही टेस्टी लागते. अगदी झटपट तयार होते अवघे 10-12 मिनटात. कमीत कमी मसाल्यात, कमीत कमी वेळेत. शिवाय कशासोबतही खाऊ शकतो. पुरीसोबत, चपातीसोबत, फुलक्यासोबत, ज्वारीची पातळ भाकरी असेल त्यासोबतही खाऊ शकतो. ताटात वाढण्यात एखाद भाजी कमी आली तेव्हासुद्धा टिफिनसाठीही झटपट बनवू शकतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही सांगा हां. धन्यवाद.